आज आपण वन लायनर मुंबई जिल्हा विशेष ह्या टॉपिकवर बघणार आहोत. बघा, तुम्हाला जर ही पूर्ण PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून याचा पूर्ण अभ्यास करू शकता. तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्नाकडे वळूया. राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 3 हा यांच्या दरम्यान आहे मुंबई ते आग्रा. राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 4 यांच्या दरम्यान आहे तर मुंबई व चेन्नई. बघा, हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट का सांगतोय? कारण हे प्रश्न पोलीस भरतीला नेहमी विचारण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण. द्विभाषिक आणि मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर बाळासाहेब खेर. हे दोन प्रश्न कन्फ्यूज करणारे आहे. हे व्यवस्थित नोट करून घ्या. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? बाळासाहेब खेर. आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर यशवंतराव चव्हाण. मुंबईमधील भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया यांची स्थापना कधी झाली? 1911. राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी हे बांधण्यात आलेले आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो CP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. बघा, मुंबई जिल्हा विशेष वन लायनर या टॉपिकवरती मुंबई पोलीसला 1, 2 किंवा 5 मार्कापर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण वन लायनर मुंबई जिल्ह्याचे सर्व प्रश्न या टॉपिकमध्ये बघणार आहोत. बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा एक पण मार्क चुकणार नाही. तर वेळ न वाया घालवता आपण सरळ टॉपिककडे वळूया. तर बघा, देशातील पहिले वॉटर टॅक्सी सुविधा येथे सुरू करण्यात आली. कुठे सुरू करण्यात आली तर ते मुंबई या ठिकाणी. देशातील पहिली AC इलेक्ट्रिकल डबल डेकर बस सुरू करण्यात आलेले ठिकाण कोणते आहे तर मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये कोठे भरले तर ते मुंबई. मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अंमलदार तुकाराम आंबोळे यांचा पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे तर गिरगाव चौपाटी. सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहे तर विवेक फणसळकर न असता देवेन भारती आहे. कोण आहे? देवेन भारती सध्या मुंबई पोलीस आयुक्त आहेत. हा प्रश्न जुना असल्यामुळे तुम्ही वहीत नोट करून घ्या आणि याच्यावर विचारलाच जातो. भरपूर प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर पुढे जाऊया. कोणत्या ब्रिटिश शासकास आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते तर जोराल्ड. कोणाला म्हटले जाते? जोराल्ड यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार असे म्हटले जाते. शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली तर 1877 मध्ये. मुंबई इथे शेअर बाजाराची स्थापना झालेली आहे मित्रांनो, 1877. हा प्रश्न येऊ शकतो. हे भारताचे प्रवेशद्वार 1911 मध्ये मुंबई येथे राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया 1911 मध्ये राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी हे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. मुंबई जवळील एलिफंटा केव्ज घारापुरी लेणी या जिल्ह्यात मोडते तर कोणत्या? रायगड जिल्ह्यात. मुंबई जवळील एलिफंटा कोणत्या जिल्ह्यात मोडते? एलिफंटा लेणी ही रायगड जिल्ह्यात मोडते. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण पुढील प्रश्न बघूया. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी किती असते तर 250 सेमी. कोणत्या वर्षी बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर 1990 मध्ये. ह्या बृहन्मुंबईचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे अस्तित्वात आले. मुंबईच्या वायव्येस
भारतातील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध लागला. कधी लागला तो? 1973 मध्ये लागला. मुंबई हाय. मुंबई हाय असा पण प्रश्न येऊ शकतो. मुंबई हाय हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते मुंबई शहरात. राज्यात मुंबईजवळ कोठे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे? तर ट्रॉम्बे तुर्भेला आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. हा प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हे प्रश्न नीट लक्षात ठेवा. 1854 मध्ये भारताची पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर बघा 1854 मध्ये पहिली कापड गिरणी मुंबई येथे स्थापन झालेली आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात समाविष्ट आहे? तर कोकण या प्रशासकीय विभागात हे जिल्हे समाविष्ट आहेत. मुंबई येथील धर्मसी मोरारजी केमिकल कंपनी ही अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी आहे. मुंबई येथे जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते? तर माझगाव डाक इथे जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती केली जाते. बघा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई हे कधी सुरू झाले? तर 1972. कधी सुरू झाले? तर 1972 या साली सुरू झाले. मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झाले 2 ऑक्टोबर 1972. दूरदर्शन कधी सुरू झाले? तर 2 ऑक्टोबर 1972. महाराष्ट्रात आधुनिक कत्तलखाना कोठे आहे? तर देवनार मुंबई. कत्तलखाना कुठे आहे? तर देवनार मुंबई. महाराष्ट्रात केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे? तर ती मुंबई. नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट लागतो? थळघाट. यालाच काय म्हणतात? कसारा घाट. थळघाटलाच काय म्हणतात? कसारा घाट. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर वसईची खाडी. लक्षात असू द्या, मुंबईच्या उत्तरेस जर कोणती खाडी आहे असा प्रश्न आला तर काय सांगायचं? वसईची खाडी. पुणे मुंबई महामार्गावर कोणता घाट लागतो? तर बोरघाट. बोरघाट लक्षात असू द्या मित्रांनो. हा प्रश्न येण्यासारखे आहे जिल्हा विशेषसाठी. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणते बंदर उभारले आहे? नावाशेवा पळसपे. नावाशेवा पळसपे लक्षात असू द्या, हे बंदर उभारण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे ज्यात एकही तालुका नाही? तर कोणता आहे? मुंबई. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर वांद्रे. वांद्रे या ठिकाणी मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे वांद्रे येथे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर. मुंबई शहर हे आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर ते पुणे. महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते मुंबई उपनगर. राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 3 हा यांच्या दरम्यान आहे मुंबई ते आग्रा. नॅशनल हायवे 3 कुठे कुठे आहे? मुंबई ते आग्रा या 2 शहराच्या दरम्यान आहे. बघा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 4 यांच्या दरम्यान आहे मुंबई व चेन्नई. हे 2 लक्षात ठेवा. राष्ट्रीय महामार्ग 3 आणि राष्ट्रीय महामार्ग 4. 4 म्हणलं तर मुंबई चेन्नई, 3 म्हणलं तर मुंबई आग्रा. हे बघा 3 आणि 4 प्रश्न येण्यासारखा आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1857. मुंबईतील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण काय करण्यात आले? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. बघा सहारा पहिले होतं, त्याचंच काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ.
भारतातील सर्वात मोठे तार ऑफिस कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील फिश मिल तयार करण्याचे कारखाना प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई शहर. तारापोरवाला मत्स्यालय कुठे आहे तर मुंबई. महाराष्ट्रात संपूर्ण संगणकीकृत झालेला बंदर कोणते तर नावाशेवा रायगड. मुंबईचं ताण कमी करण्यासाठी या बंदराची उभारणी करण्यात आलेली आहे. मुंबईचे हवामान कोणत्या स्वरूपाचे आहे तर उष्ण आणि दमट. कोणत्या प्रकारचं आहे? उष्ण आणि दमट ह्या प्रकारचं हवामान आहे मुंबईचं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, व्हिक्टोरिया टर्मिनस या इमारतीची रचना श्रेय कोणाला दिले जाते तर F.W. स्टीव्हन्स. मुंबईतील कोणत्या विमानतळावरून प्रामुख्याने देशांतर्गत विमान वाहतूक चालते? सांताक्रूझ या विमानतळावरून भारत देशाच्या अंतर्गत विमानसेवा चालते. भारतात पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर चर्चगेट या ठिकाणी आहे. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर बोरीबंदर, मुंबई येथे आहे. देशातील पहिले रेल्वे वाफेचे इंजिन 16 एप्रिल 1853 रोजी कोणत्या दोन शहरांदरम्यान झाले तर मुंबई आणि ठाणे. बॉम्बेचे असे नामकरण करण्यात आले 1995 मध्ये. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बाळासाहेब खेर. मुंबई राज्याचे, बघा लक्ष ठेवा, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे तर बाळासाहेब खेर. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण. याच्यात कन्फ्यूज होऊ नका. जर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण असा जर प्रश्न आला तर बाळासाहेब खेर. आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री जर विचारलं तर यशवंतराव चव्हाण. याच्यात अजिबात कन्फ्यूज होऊ नका. मुंबईमधील यास भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते तर गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहर व मुंबई उपनगरमध्ये एकूण 6 लोकसभा सदस्य खासदार असून इतके लोकसभा सदस्य आमदार आहेत तर 36 आमदार आहेत. भारतातील सर्वात मोठे सभागृह कोणते? विवेकानंद सभागृह. मुंबईत असताना महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचे ठिकाण कोणते? मनी भवन. ज्यावेळेस महात्मा गांधी मुंबई या ठिकाणी होते त्यावेळेस त्यांच्या राहण्याचे ठिकाण कोणते तर मनी भवन. हे नोट डाऊन करून घ्या, काही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. मुंबई शहर किती बेटांचे मिळून तयार झाला आहे तर एकूण 7 बेट. मुंबई उपनगर जिल्ह्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे आहे. कुठे आहे? बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. मुंबई येथील हँगिंग गार्डनला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर फिरोजशाह मेहता यांचं नाव देण्यात आले. वांद्रे वरळी सी लिंक या पुलास कोणाचे नाव देण्यात आले तर राजीव गांधी यांचे नाव देण्यात आलेले आहे. फोर्स 1 हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड स्थापन केले असून त्याचे मुख्यालय कुठे आहे तर गोरेगाव. बघा, फोर्स 1चं मुख्यालय कुठे आहे जर असा प्रश्न आला तर काय करायचं? गोरेगाव फिक्स डोक्यात ठेवा. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे नाव काय आहे? कैलासवासी यशवंतराव चव्हाण द्रुतगती हायवे. बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर जिल्ह्यात वसलेले आहे. साष्टी. बघा, कोणत्या बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर वसलेले आहे तर साष्टी या भागात वसलेले आहे. हे छोटे छोटे प्रश्न आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. माशाच्या संदर्भात फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते तर फिरोजशाह मेहता. कोणाला ओळखले जाते? फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा राजा म्हणतात.
मुंबई ते ठाणे देशातील पहिली रेल्वे किती किमी धावली तर 34 किमी धावली. या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1853 मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला. लॉर्ड डलहौसी 1853 बघा, 1853 लॉर्ड डलहौसी 16 एप्रिल 1853 रेल्वे धावली असं आपण म्हणू शकतो. बघा, कोणत्या महानगरपालिकेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय शिक्षण संस्था चालवली जाते तर ठाणे. कोणत्या तर ठाणे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती तर मिठी. मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती तर मिठी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा जर विचारला तर कोणता आहे तो मुंबई उपनगर. महाराष्ट्रात सर्वात कमी स्त्रिया पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई शहर. 1000 स्त्रियामागे किती पुरुष आहे 838. किती आहे 838 पुरुष आहे टोटल. इंग्लंडच्या चार्ल्स राजाला मुंबई गेट मध्ये विवाहाच्या वेळी अनुदान देण्यात आले 1661 हा प्रश्न बघा, इंग्लंडच्या चार्ल्स जारला मुंबई गेट लग्नामध्ये विवाहाच्या वेळी अनुदान देण्यात आले. कधी देण्यात आले 1661 जामा मस्जिद कोणत्या शहरामध्ये आहे तर ते मुंबई शहरामध्ये. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे 8 जून 2014 पासून या कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते. वर्सोवा ते घाटकोपर. कोणत्या दोन स्थानकामध्ये वर्सोवा ते घाटकोपर या दोन स्थानकामध्ये मेट्रो सेवा धावते. वर्सोवा ते घाटकोपर धावणारे मेट्रो रेल्वेचे अंतर किती किमी आहे तर 11.40 किमी. शिवाजी पार्क हे प्रसिद्ध मैदान कुठे आहे तर मुंबई. मुंबई उपनगराच्या उत्तरेस कोणते डोंगर आहे तर कान्हेरी. मुंबई उपनगराच्या उत्तरेस कोणते डोंगर आहे तर कान्हेरी. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1862. हे लक्षात असू द्या, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर 1862. प्रश्न विचारण्यासारखा आहे. दादोबा पांडुरंग. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मुंबई उपनगर. जोगेश्वरी लेणी कुठे आहे तर मुंबई उपनगरमध्ये आहे. महात्मा फुले मागासवर्गीय जाती विकास महामंडळ मर्यादितचे मुख्यालय कोठे स्थित आहे तर मुंबई. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात लहान आहे तर मुंबई शहर. लालबागचा राजा हे प्रसिद्ध गणपती मंदिर कोठे आहे तर मुंबई. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोणास म्हटले जाते. प्रेमचंद रायचंद. हे बघा, हे लक्षात ठेवा, प्रेमचंद रायचंद हे मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक आहेत. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली. बेनेट कोलम या समितीच्या शिफारशीच्या अहवालानुसार झाली. बॉम्बे हाय हे पहिले तेल विहीर केव्हा खोदली गेली. 3 फेब्रुवारी 1974. हे लक्षात असू द्या, 3 फेब्रुवारी 1974 मुंबई हाय येथील पहिली विहीर खोदण्यात आलेली आहे. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते तर चेंबूर. चेंबूरला गॅस चेंबर असे म्हटले जाते. सन 1969 320 ने क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे स्थापन झाले तर तारापूर. 1969 बघा, अणुऊर्जा केंद्र कुठे स्थापन झाले तर तारापूर येथे. मुंबई हे बेट ब्रिटिशांना कुणाकडून अनुदान मिळाले आहे तर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना हे बेट अनुदान म्हणून दिलेले आहे. बघा, छोटे छोटे प्रश्न आहेत पण खूप महत्त्वाचे आहे.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी व आता एक नवीन झालेला आहे तो कोल्हापूर. आता एक नवीन झालेला आहे तो पहिले नागपूर, छत्रपती संभाजीनगर व पणजी गोवा तीनच ठिकाणी होते, आता 4 ठिकाणी झालेले आहे. चौथा लक्षात ठेवा. चौथा कुठे? कोल्हापूर. मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा लेस कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे. मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा लेस कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे जिल्ह्यात. महाराज टर्मिनस मुंबई. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनास संबंधित आहे? तर पेट्रोलियम. भरपूर वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीला. मुंबई हे कशामुळे ओळखले जाते? तर पेट्रोलियम. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे? कलिना, मुंबई. महाराष्ट्रातील खालीलपैकी एकच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना, तेल व तेल शुद्धीकरण केंद्र आहे. कुठे आहे ते? तुर्भेला. कुठे आहे? तुर्भेला. एकाच ठिकाणी आहे. बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहे? तर एकूण 13. हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मुंबई. 1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना कोणी केली? तर सर दोराबजी टाटा यांनी केलेली आहे. मनोरा खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले आहे? तर मुंबई व कोलकाता. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले होते? तर मुंबई व कोलकाता. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्यासाठी कोणत्या देशाकडून भारताला आर्थिक व तांत्रिक सहाय्य मिळणार आहे? तर ते जपान. कोणत्या देशाकडून? जपान. पोलीस भरतीला भरपूर वेळेस हा प्रश्न आलेला आहे, त्यासाठी हा प्रश्न नोट डाऊन करूनच घ्या. अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषांचे स्मारक प्रस्तावित आहे? छत्रपती शिवाजी महाराज. इंबू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? 60 ते 70 लाख. मुंबई खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? तर माझगाव गोदी म्हणजे माझगाव डाक. माउंट मेरी धार्मिक स्थळ कोठे आहे? तर बांद्रा, मुंबई. 2011च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरिकीकरणाची पातळी किती आहे? तर 100%. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मुंबई उपनगर. मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून चे संपादक रॉबर्ट नाईट यांनी आपल्या वर्तमानपत्राचे नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया ठेवले. बघा, वाढती प्रगती पाहून नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया हे ठेवले. बॉम्बे टाइम्स. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईत कोणत्या उपनगरामध्ये आहे? तर चेंबूर. चेंबूर राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसलेले आहे? तर दहिसर.
कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दहिसर. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर एशियाटिक सोसायटी. कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय? कोळघाट. कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय आहे? तर कोळघाट. मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1675 मध्ये. 1553 साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला? तर पोर्तुगीजांकडे दिला. 1534 साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला? तर पोर्तुगीजांकडे दिला. मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1865 मध्ये. कधी करण्यात आली? 1865 मध्ये. पूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो. 1842 साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईत कोठे करण्यात आली? तर गवालिया टँक मैदान. कुठे करण्यात आली? गवालिया टँक मैदान. मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात MMRD ने कोणत्या वर्षी केली? तर 2008 या वर्षी. म्हाडाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? तर 1977 चा कायदा. कोणत्या कायद्याने झाली? 1977 चा कायदा. मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1902. मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1902. बेस्ट प्रवाशांच्या अंतर्गत वाहतूक या दोन महत्त्वाच्या सुविधा प्रदान केले जातात. विद्युत पुरवठा. RK फिल्म स्टुडिओ हा प्रसिद्ध स्टुडिओ कोणत्या उपनगरात आहे? तर चेंबूर. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1861 मध्ये. कधी झाली? 1861. भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोठे आहे? तर माता उद्यान. भारतातील प्रथम स्थापित 3 विद्यापीठापैकी एक मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1857. भारतातील 3 विद्यापीठापैकी महत्त्वाच्या विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? जंगल बुक या अजरामर कलाकृतीसाठी प्रसिद्ध. मुंबई येथे जन्मलेले सुप्रसिद्ध लेखक म्हणजे रुडयार्ड किपलिंग हे आहेत. भारतातील राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ते 1885. एशियाटिक सोसायटी पहिले भारतीय सदस्य म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक व शिक्षक प्रेमी व्यक्तिमत्व म्हणजे कोण? नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठच्या बाबतीत भरपूर प्रश्न विचारले आहे आतापर्यंत. SNDT महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे. सहारा विमानतळाचे छत्रपती शिवाजी विमानतळ असे नामकरण मुंबईतील औद्योगिक क्षेत्र कोणते आहे? तुर्भे. मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1902. कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले? तर 1998. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी संस्था स्वराज्य संस्था म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. मुंबई शहर किती पोलीस झोन्समध्ये विभागले गेले आहे? तर 12. मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर एकही तालुका नाही. मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? तर 157 चौरस किमीमध्ये मुंबई शहर हा वसलेला आहे. 1942 साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील येथून देण्यात आली. गवालिया टँक मैदान इथून. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1845 मध्ये. मुंबईत रेल्वे वाहतुकीची सुरुवात कधी झाली? तर 1853. मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1865 या वर्षी करण्यात आली. स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाख्याची स्थापना कधी करण्यात आली? तर 1818. कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली? 1668 मध्ये.
कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले? तर 1668. यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते तर जेरॉल्ड अंजियर यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून कोणत्या वर्षी दिली? तर 1661 ते 62 या वर्षी आंदण म्हणून दिली. हे लक्षात असू द्या. 1534 साली गुजरातच्या राजाने मुंबई ताबा कोणाकडे दिला? पोर्तुगीजाकडे. मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1675. कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय होते? तर काळभट. काय होते? काळभट. मुंबई महापालिकेची सध्याची रचना मुंबई महानगर अधिनियम प्रमाणे 19 मुंबई महापौराचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 2.5 वर्षाचा. मुंबई महापालिकेत लोकयुक्त नगरसेवकांची संख्या किती आहे? 227 होती, आता वाढली असेल, एकदा बघून घ्या. मुंबई महानगरपालिका किती वॉर्डात विभाजित करण्यात आली? 24, आता वाढले असतील. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण MMRD ची स्थापना कधी झाली? तर 1975 मध्ये MMRD ची स्थापना झालेली आहे. मेट्रो, रेल्वे हे सगळं MMRDच बघते. MMRDA च्या अंतर्गत ट्रक टर्मिनस कुठे आकारण्यात येत आहे? वडाळा. MMRDच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट नसलेले जिल्हे कोणते? रत्नागिरी. MMRDA अंतर्गत महापालिका व नगरपालिका क्षेत्र 8.9. मोनोरेल प्रकल्पाची MMRDA ने कोणत्या वर्षी केली? 2008. म्हाडाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? तर 1977. नवीन मुंबई पोलीस कायद्याने मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट झाले. हा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1951. बेस्ट प्रशासनाच्या अंतर्गत वाहतूक व या 2 महत्त्वाच्या सुविधा प्रदान केल्या जातात. विद्युत पुरवठा. मुंबई नगरपालिका केव्हा स्थापित झाली? तर 1865. कोणत्या वर्षी चार्ल्स मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली? तर 1668. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1949. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1935. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1861. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1861. मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत बृहन्मुंबई मनपाची किती वार्ड येतात? तर 15. याच्यात बदल झाला असेल कदाचित. जंगलातले शहर असे कोणत्या उपनगराला म्हटले जाते? तर बोरिवली. कोणत्या उपनगरास उपनगराची राणी असे म्हटले जाते? तर बांद्रा. अंधेरी या उपनगराचे प्राचीन नाव कोणते होते? तर उदयनगरी. मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? तर अंधेरी. खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रात येत नाही? तर कांदिवली. खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा क्षेत्रात येत नाही? तर मुलुंड. मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक केव्हा सुरू झाली? तर 1853. भारत छोडो ही घोषणा कुठे व केव्हा देण्यात आली? 1942. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862. मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1877. मुंबई हे नाव केव्हा ठेवण्यात आले? तर 1996. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण स्थापना 1975. मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात 2008. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबई. RBI बँकेने मुख्यालय या ठिकाणी आहे. मुंबई